नमस्कार, मी श्यामा कुलकर्णी सीकेपी कुकिंगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। मला बहुतेक वेळा अशा प्रतिक्रिया येतात की आम्ही बाहेरच्या देशात आहोत किंवा बाहेरगावी आहोत आणि आम्हाला काही कधी स्वयंपाक करायला किंवा आईकडून शिकायला वेळ नाही मिळाला आणि आम्ही तुमचे व्हिडिओ पाहून आम्ही स्वयंपाक करतो आणि आम्हाला ते आवडतं। त्यामुळे अशा मुलांकरता किंवा मुलींकरता जे प्राथमिक शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ करते आणि पहिल्यापासून जी जुजबी माहिती असते ती मी तुम्हाला आज देणार आहे। आणि त्याच्यासाठी आज आपण प्रथम वरण भात करणार आहोत आणि तो वरण भात करताना काय लागतं, कसं करायचं, कुकर कसा लावायचा, मापं कशी घ्यायची, इथपासून प्राथमिक माहिती मी तुम्हाला देणार आहे आज। तर आता प्रथम आपण साहित्य पाहूया, वरणासाठी काय लागतं ते। वरणासाठी मुख्यत्वे आपण तूर डाळ वापरतो। आता डाळीचे भरपूर प्रकार आहेत, तर तूर डाळीचं जास्ती करून आपण वरण करतो। ही मूग डाळ आहे, मूग डाळीचं पण वरण करतो। शिवाय मसूर डाळ आहे, चणा डाळ आहे, इतर डाळी पण आहेत, पण ही तूर डाळ, ही मूग डाळ, डाळ निवडून घ्यायची। त्याच्यात जर एखादा हिरवा दाणा असेल तर तो काढून टाकायचा, कारण तो शिजत नाही। तर ही तूर डाळ जी आहे ही 1/3 कप मी घेतलेली आहे मेजरिंग कपानी आणि ती 2/3 कप पाण्यामध्ये 1 तासभर भिजवलेली आहे। पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा साखर। आता आपण गोड वरण करणार आहोत त्यामुळे त्याच्यात साखर घालणारच। आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्ती घाला किंवा समजा तुम्हाला नको असेल तर घालू नका। हे तूप आहे, साजूक तूप, म्हणजे वरण भात करणार म्हटल्यानंतर आपण भातावर तूप घेतो आणि शिवाय डाळ शिजताना आंबटवण करताना आपण थोडं तेल घातलं होतं। आता आपण गोडं वरण करणार आहोत म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालणार। भातासाठी काय करायचं तर हे तांदूळ पण निवडून घ्यायचे। हे साधे तांदूळ घेतलेले आहेत मी, मेजरिंग कपानी पाव कप तांदूळ घेतलेले आहे। नंतर आपण ते धुणार आणि डाळीचा फेस काढून घेऊन मग आपण डाळ आणि भात कुकरला लावणार। हे मेजरिंग कप आहेत, साधारणपणे सर्व ठिकाणी मेजरिंग कप वापरले जातात, ते एक स्टँडर्ड मेजर आहे। हा 1 कप आहे 200 मिलीग्राम, हा हाफ कप आहे 100 मिलीग्राम, हा 1/3 कप आहे 80 मिलीग्राम आणि हा पाव कप आहे 50 मिलीग्राम। हा 1 टेबलस्पून, हा 1 टीस्पून, हा अर्धा टीस्पून आणि हा पाव टीस्पून। भात आणि डाळ करायला, वरण करायला आपल्याला पाणी लागेल। आता आपण गोडं वरण आणि भात करायला सुरुवात करूया। प्रथम मी तुम्हाला कुकरची माहिती देते। हा कुकर बाहेरच्या झाकणाचा आहे, ह्याच्यात आतमध्ये एक अशी ताटली असते। या ताटलीच्या थोडंसं वर येईपर्यंत आपण कुकरमध्ये पाणी ठेवायचं। खूप पाणी काही घालायचं नाही, नाहीतर भात किंवा डाळ जे काय असेल ते उडेल किंवा त्याच्यात पाणी जाईल। हे कुकरचं झाकण आहे, ह्याला हा वॉल्व आहे, ही एक रिंग असते ह्याला, आणि त्या रिंगकडे खूप लक्ष द्यायला लागतं। म्हणजे कुकर वापरून वापरून काही वेळेला रिंग सैल होते आणि सैल झाल्यानंतर कुकरला प्रेशर येत नाही, त्यावेळेला अपघात होण्याची शक्यता असते। पण बहुतेक वेळेला जर का पाणी संपलं तर हा वॉल्व उडतो, पण तरीसुद्धा काळजी, कुकरच्या बाबतीत काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं। ही कुकरची शिट्टी आहे, तर शिट्टी साधारणपणे खराब होत नाही, पण समजा शिट्टीसुद्धा खराब झाली तर कुकरची शिट्टी बदलायला पाहिजे। म्हणजे कुकर वापरताना खूप काळजीपूर्वक वापरायला पाहिजे। कुकरच्या साईज असतात, छोटे मोठे असतात। काही कुकरना बाहेरून रिंग असते, म्हणजे ते आतल्या झाकणाचे असतात आणि त्याला बाहेर रिंग असते। आता ही आतमध्ये रिंग आहे। तर काही कुकरच्या शिट्ट्या खूप भरभर होतात, म्हणजे एक शिट्टी झाली की पुढे शिट्ट्या होतच राहतात।
किंवा आता माझ्या कुकरच्या शिट्ट्या फार लवकर लवकर होत नाही, त्यामुळे आपण 3 शिट्ट्यांमध्ये आपला वरण भात तयार होईल. काही कुकरनं शिट्टीच होत नाही. मग अशा वेळेला काय करायचं की त्याची वाफ यायला सुरुवात झाली की तो आवाज येतो वाफ यायला लागल्यानंतर. मग एक 8-1 मिनटं तरी तो कुकर आपल्याला गॅसवर ठेवायला पाहिजे किंवा थोडासा बारीक करून ठेवा आणि नंतर बंद करा, नाहीतर डाळ शिजणार नाही. भात एक वेळ शिजेल पण डाळ शिजायला थोडा वेळ लागतो. आता आपण डाळीचा फेस काढून घेणार. काही जण काय करतात, डाळ तांदूळ एकदम लावून देतात, पण मी डाळीचा फेस काढून घेते. म्हणजे त्यांनी डाळीला डाळ ही हरवस असते, त्यामुळे त्या डाळीला वरणाला थोडा हरवसपणा येतो. तर डाळीचा फेस काढून टाकला की तो हरवसपणा निघून जातो. म्हणून आपण डाळ उकळवणार, त्याचा फेस काढणार, त्याच्यात हळद हिंग घालणार आणि तांदूळ धुतल्यानंतर डाळ आणि तांदूळ एकत्र कुकरला लावून 3 शिट्ट्या देणार. नंतर सुद्धा लगेच कुकर उघडायचा नाही, कुकरच्या शिट्टीला हात लावायचा नाही, कारण प्रेशरमुळे किंवा त्या वाफेमुळे पण भाजण्याची शक्यता असते आणि वाफेने भाजलं तर ते फार भाजतं. त्यामुळे कुकर थंड झाला की मग शिट्टी बाजूला करायची आणि मग कुकर उघडायचा. कुकर हा खूप सावधानपूर्वकच वापरला पाहिजे. आता ह्या डाळीचा फेस काढायला मी सुरुवात करते. पहिला मी 2/3 कप पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये, पण फेस काढायचा आहे म्हणून आपल्याला अजून थोडं पाणी घालावं लागेल. हे 1/3 कप पाणी मी अजून घातलेलं आहे. आता डाळीला उकळी येईपर्यंत आणि त्याचा आपल्याला फेस काढाय तोपर्यंत मी हे तांदूळ धुवून घेते. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे चांगले. आणि आता हे 1/2 कप आहे, हे साधे तांदूळ आहे, ह्याला डबल पाणी पुरेल म्हणून अर्धा कप पाणी घालायचे त्याला. तांदूळ मी धुवून घेतले. हा असा फेस जो वर येतो तो काढून टाकायचा. खूप डाळीत पाणी नाही ठेवायचं, नाही तर मग डाळ नीट शिजत नाही. पण अगदी पूर्ण कोरडी पण नाही करायची तिला. हे डाळ बुडेपर्यंत पाणी आहे, आपण भिजवली पण होती आणि आता ही उकळले. हिंग, हळद, या तुपातलं 1 चमचा तूप त्या वरणात घालूया. आणि आता आपल्याला कुकरमध्ये डाळ आणि तांदूळ दोन्ही ठेवायचं, तर त्याच्यात डाळ खाली ठेवायची आणि भात हा वर ठेवायचा. त्यामुळे डाळीवर जे आपण झाकण ठेवू ते थोडं चांगलं मोठं असलं पाहिजे, म्हणजे कुठलंही 2 पैकी 1 भांडं असं कलंडायला नको. कुकरमध्ये पाणी घालून घेऊया. हे पण एवढं साधारण पाणी घातले, खूप पाणी पण नाही घातलं. आणि आपल्याला मध्यम गॅसवर शिट्या द्यायच्या. आता हे तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत. पाव कप तांदूळ आहे, त्याला आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे, म्हणजे पाव कपाने मी 2दा पाणी घालते. कोणाला भात मऊ लागतो, कोणाला एकदम मोकळा लागतो. परत तुमचे तांदूळ कसे असतील त्याच्यावर पण पाण्याचं प्रमाण अवलंबून आहे. अर्धा कप पाणी घातले. आता हा मोठा गॅस आहे, पण तो पूर्ण मोठा ठेवणार नाही मी. हे खाली डाळीचं भांडं ठेवले आणि त्याच्यावर बसणारी अशी ताटली त्याच्यावर ठेवली.
भातावर बसणारी ताटली भातावर ठेवले. आता आपण झाकण लावू. आधी आपण त्याला प्रेशर लावणार नाही, म्हणजे शिट्टी लावणार नाही. आधी लावून घेतला. मी गॅस पेटवते. मध्यम आचेवर ठेवलेलं आहे. आता जेव्हा इथे प्रेशर यायला लागेल, वाफ जेव्हा बाहेर येईल, तेव्हा आपण त्याला शिट्टी लावणार आणि कुकरला 3 शिट्ट्या देणार. ही वाफ बाहेर यायला लागली. आता आपण त्याच्यावर शिट्टी लावूया. ही वाफ बाहेर काय येऊन द्यायची? समजा त्या फटीमध्ये काही अडकलेलं असेल तर ते निघून जातं आणि शिवाय प्रेशर पण व्यवस्थित लवकर येतं. ही आपली पहिली शिट्टी झालेली आहे. अजून 2 शिट्ट्या होईपर्यंत गॅस चालू ठेवणार. मग मी गॅस बंद करणार आणि पूर्णपणे प्रेशर गेल्यानंतर कुकर उघडून बघणार. गॅस बंद करून वेळ झालाय. आता आपण पाहूया. हे प्रेशर पूर्ण गेलेलं आहे. आता आधी शिट्टी काढून घेऊ, म्हणजे जेवढं सुरक्षितपणे आपल्याला करता येईल तेवढं आपण करायचं. आता कुकर उघडून बघूया. डाळ शिजलेलं, भात तर शिजला असणार. डाळीवर पण अवलंबून असतं कशी डाळ आहे. शक्यतो गरम डाळ मोडायची, म्हणजे चांगली मोडली जाते ती. ही आपली डाळ चांगली शिजलेली आहे. आता ह्याला रवी म्हणतात, म्हणजे ताक घुसळायची जी रवी आहे ती. त्या रवीने आपण मोडून घेणार, किंवा अशा प्रकारची जर पळी तुमच्याकडे असेल तर त्याने पण ती चांगली मोडली जाईल. अगदीच जर जास्ती कडक वाटली, म्हणजे नाही पार झालेली चांगली, तर तुम्हाला एकजीव हवी असेल तर मिक्सरमध्ये फिरवून घ्या तरी चालेल. आता मी मोडून घेते ही डाळ. साधारणपणे वरणात डाळ एकजीव झालेली चांगली लागते. डाळ डाळ आली तर ते बरं नाही वाटत. आणि गरम डाळ चांगली लवकर मोडली जाते. ही पण डाळ मी मोडून घेतले. आता ही जास्ती जाड आहे, आपल्याला अजून थोडं पाणी घालायचं आहे. आता हे 1/3 कप पाणी मी घेतलंय. आपण शिजवायला बघा आपल्याला 1 कप पाणी पुरलं ह्या डाळीला, पण हे तुमच्या डाळीवर पण अवलंबून आहे. अजून थोडं जाड वाटते, कारण अजून आपल्याला मीठ आणि साखर घालून त्याला उकळवायचं आहे. त्यामुळे थोडं पाणी मी अजून वाढवते त्याच्यात. आधी 1/3 कप घातलं होतं, अजून पाव कप पाणी घातलं. ही कन्सिस्टन्सी जी आहे ती बरोबर आहे. मीठ आणि साखर. आपलं हे गोड वरण आहे त्यामुळे साखर तर पाहिजेच. आणि वरण भात, गोड वरण आणि भात आपल्याला नैवेद्याला, सणासुदीला आपल्या प्रत्येक घरी बनतोच. वरणाला मी आता उकळी देते. असं हलवत राहा जरा,
कारण ते खाली करपायची शक्यता असते. खूप पातळ नाही, खूप जाड नाही. आपलं गोडं वरण छान तयार झालं आहे. वरणाचा गॅस मी घालवते. आता आपण भात पण पाहूया. हे भाताचं शीत पण चांगलं शिजले. कुकर लावताना एक लक्षात ठेवायचं, आपण तेव्हाच कुकर लावायचा जेव्हा आपण तिथे असू, नाहीतर मग कुकरमधलं पाणी संपेल आणि आपल्या लक्षात येणार नाही. आपलं आता वरण भात तयार झालेला आहे. वरण भात वाढलेला आहे. आपण त्याच्यावर थोडंसं तूप वाढू. वरण भाताबरोबर लिंबाची फोड पण चांगली लागते. म्हणजे लिंबू पिळून घेतलं, वरण भात तूप लिंबू खूपच छान लागतं. हे मला माझ्या नातवंडांसाठी अजून असेच काही सोपे प्रकार करायचे आहेत, जे त्यांना करायला सोपे जातील. तुम्ही माझे व्हिडिओ पाहत राहा. तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा, नातेवाईकांना सांगा. लाईक कराल, सबस्क्राईब कराल.